आधार हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर खोतकर साहेब, राजेश भैया टोपे, विक्रमजी काळे, सतीश काका चव्हाण, माझे मित्र आणि मातृतीर्थ शिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे, अरविंदजी चव्हाण आणि ज्यांच्या आग्रह खातर ज्यांच्या निमंत्रणावर आपण या कार्यक्रमाला आज आलेलो आहे ते डॉक्टर राजीवजी डोईफोडे आणि डॉक्टर वर्षा डोईफोडे। खरं तर हॉस्पिटलचं उद्घाटन आणि हे सगळं कार्यक्रम, या अशा कार्यक्रमात काय भाषण करावं हा खरा प्रश्न माझ्यासारख्या समोर पहिला निर्माण झाला आहे। परंतु डॉक्टर डोईफोडेंनी आताच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की माझी प्रतिमा म्हणजे त्यांची प्रतिमा ही अशी आहे की पैसा खिसात नसेल तरी पेशंट चिंता न करता त्यांच्या हॉस्पिटलला येतो। मला असं वाटतं ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट एखाद्या डॉक्टरच्या आयुष्यात असते, ती डॉक्टर डोईफोडेंच्या आयुष्यामध्ये आहे। इथे राजेश भैयांनी सांगितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात इथं झाली पाहिजे। मला दादा आपल्याला सांगितलं पाहिजे की महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या निमित्ताने राज्यातील करोडो लोकांना आज त्याचा फायदा होतोय। महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही उत्पन्नाची आट नाही, जातीची आट नाही, कशाची आट नसताना 5 लाखापर्यंतचे उपचार ते आपण मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला असं वाटतं की त्याबाबत अजितदादांचं अभिनंदन आपण या निमित्ताने केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या राजीव गांधी जीवनदायी योजना आपण पूर्वी सुरू केली, त्याला महात्मा फुले नाव नंतर कालांतराने दिलं गेलं आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज फार मोठी क्रांती आरोग्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे। आज आपण पाहतो की पेशंटला जर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल तर सगळ्यात पहिला अंगावर काटा येतो की बाबा आता ह्याच्यामध्ये बिल किती होणार आहे। आज पेशंट असे अनेक पेशंट असे आहेत की ते बिलाच्या आकडे पाहून जास्त आजारी पडत असतील असे पेशंट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आधार सारखं हॉस्पिटल येतं आणि डॉक्टर डोईफोडेंसारखा माणूस येतो का जो माणुसकीतून डॉक्टरकीचं काम करतो। मला असं वाटतं की त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आज आलेलो आहे। खरं तर दादा आपले अजून आता जाहीर कार्यक्रमातून पहिल्यांदाच निवडणुकीनंतर आपली भेट होतीये, म्हणून मला आपले आभारही मानायचे आहेत की आमच्या मनोजला तुम्ही संधी दिली, मनोजला काम करायला तिकीट दिलं आणि त्याला निवडून पण आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं। मनोज सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता जो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय असा माझा सहकारी आहे, त्याला संधी देण्याचं काम। अनेक युवक असतात की जे चांगलं काम करत असतात, त्यांना संधी मिळत नसते आणि म्हणून संधी देणारा जो माणूस असतो तोच खरा नेता असतो आणि तोच आमचा नेता आहे। आणि म्हणून अजितदादांचं देखील या निमित्ताने मी अभिनंदन आणि आभार या निमित्ताने मानतो आणि डॉक्टर डोईफोडेंना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून आपण आरोग्याची सेवा करतात। खरं तर माझे वडील सुद्धा फार मोठे जनरल सर्जन डॉक्टर आहे, त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे आणि असं म्हणलं जायचं की पेशंट ऍक्सिडेंट झाला तरी त्या परिस्थितीत सांगायचं की आम्हाला तांब्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कारण त्या पेशंटला खात्री असायची की इथं डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही, पहिली उपचार मग खर्च किंवा मग बिल, ही जी पद्धत आहे मला असं वाटतं की ती आपणही पाळताय। त्यामुळे विशेष आपलं या निमित्ताने अभिनंदन करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।